हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज आपण उत्तम शुक्रवार साजरा करीत आहोत, गुड फ्रायडे. आणि देवाला धन्यवाद असो की देवाने त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला तुमच्या आणि माझ्या पापांच्या क्षमेसाठी या जगात पाठवले. आपण यावेळेस देवाच्या वचनात जात असताना येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ हा कशाचा दर्शक आहे? येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ कशाचा दर्शक आहे हे आपण थोड्या वेळात देवाच्या वचनातून पाहणार आहोत. मी दरवर्षी एक शब्द प्रभू येशू ख्रिस्त जो वधस्तंभावर जे 7 शब्द त्याने उच्चारले त्या शब्दांपैकी एक शब्द मी दरवर्षी घेत आलो. आणि आतापर्यंत आपण 5 असे सिग्निफिकन्स म्हणजे येशूच्या वधस्तंभ जो आहे ते कशाचं दर्शक आहे हे आपण 5 वाक्य जे येशू बोलला होता त्या वाक्यातून आपण पाहिलेलं आहे. सगळ्यात पहिला जो येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ कशाचं दर्शक आहे पहिलं वाक्य आम्ही पाहिलं होतं. आणि त्यात आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ हा आमच्या क्षमेचं दर्शक आहे. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ क्षमेचं दर्शक आहे. लूक 23-34. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली, येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ हा तारणाचं दर्शक आहे. जे तारण आम्हाला मिळावं ही देवाची योजना होती, त्या तारणाचं दर्शक हा येशूचा वधस्तंभ आहे. लूक ऋषवर्तमान याचा 23वा अध्याय 43 वचन. तिसरी गोष्ट आम्ही पाहिली, येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ हा रिकन्सिलिएशन म्हणजेच समेट किंवा युनियन म्हणजे देवाच्या परिवाराचा भाग होण्याचं दर्शक आहे. चौथी गोष्ट आम्ही पाहिली, येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ देवाच्या द्वारे तुमचा आणि माझा स्वीकार व्हावा म्हणून येशू ख्रिस्त एकाकी झाला याचं दर्शक आहे. त्याचा रेफरन्स आहे मत्तई 27:46. आणि पाचवी गोष्ट आम्ही पाहिली, येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ हा देवाच्या नियमशास्त्राच्या पूर्ततेचं दर्शक आहे. देवाने जे नियमशास्त्र दिलं, जो शास्त्रलेख दिला, जे वचन दिलं, त्या वचनाच्या पूर्ततेचं दर्शक हे येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे. योहान सुवर्तमान 19वा अध्याय आणि 28 वचन. आज आपण 6वी गोष्ट पाहणार आहोत, येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ कशाचं दर्शक आहे? येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ कशाचं दर्शक आहे? योहान सुवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 30 वचन आपण वाचू. योहान सुवर्तमान 19वा येशूने आम घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लवून आपला आत्मा समर्पण केला. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, देवाचं वचन सांगतं की येशूने आम घेतल्यावर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लवून आपला आत्मा समर्पण केला. येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ हा विजयाचं दर्शक आहे. येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ विजयाचं दर्शक आहे. तत्पूर्वी आपण काही घटनाक्रम देवाच्या वचनातून पाहणार आहोत. येशूला अटकेपासून ते येशूला वधस्तंभावर खेळण्यापर्यंतचा प्रवास आपण थोड्या वेळात समजावून घेणार आहोत. पहिली गोष्ट आम्ही पाहतो, मत्तई 26:46-50 प्रमाणे यहुदा इस्करियोतने येशू ख्रिस्ताला गेतशेमाने बागेत जाऊन मुख्य याजक, शास्त्री आणि जो लोकसमुदाय त्या ठिकाणी जमला होता त्यांच्या हस्ते येशूला अटक करून दिली. येशूचं त्याने चुंबन घेतलं
कारण त्याने त्या ठिकाणी खून सांगितली होती आणि ती खून अशी होती की मी ज्या व्यक्तीचं चुंबन घेईन त्या व्यक्तीला आपण येशू आहे असं समजावं. आणि मग यहुदा इस्करियोतने येशू ख्रिस्ताच्या गालाचं चुंबन घेतलं आणि देवाचं वचन सांगतं की येशूला त्या रात्री अटक झाली. अटक झाल्यावर त्या समुदायामध्ये मुख्य याजकाचा एक दास होता आणि पेत्राने आपल्या हातातली जी तलवार आहे ती तलवार काढली आणि त्या मुख्य याजकाच्या दासाचा कान त्याने छाटला असं बायबल सांगते. मग येशूनं पेत्राला आवरलं, त्याला धमकावलं, त्याला सांगितलं की तलवारीने जगणारा तो तलवारीने मरो. आणि मग येशूनं त्या दासाचा कान पुन्हा बरा केला आणि त्या ठिकाणातून येशूला ते घेऊन गेले. त्याचा रेफरन्स तुम्हाला पाहिजे असेल तर मत्ती सुसमाचार 26 अध्याय 51-52, लूक 22:50 ते 51 आणि योहान सुसमाचार याचा 18 अध्याय 10 ते 11 वचन. नंतर आपण तिसरी गोष्ट पाहतो, येशूची चौकशी. तिथं त्याला अटक झाली आणि त्याला चौकशी करण्याकरता, कारण येशू ख्रिस्त असे काही वाक्य बोलला होता, असे काही शब्द बोलला होता. तो म्हणतो की तुम्ही हे मंदिर पाडा म्हणजे मी 3 दिवसात ते पुन्हा उभा करेन. शलोमोन राजाने बांधलेलं होतं. जे मंदिर बांधायला वर्ष लागले त्या मंदिराकडे पाहून येशू म्हणतो हे मंदिर तुम्ही पाडा, मी पुन्हा 3 दिवसात उभा करेन. आता त्याचा आत्मिक अर्थ या यहुदी लोकांना समजला नाही. येशूने शब्दात दिवशी रोग्यांना बरं केलं म्हणूनही त्यांनी येशूला विरोध केला. येशू ख्रिस्ताने म्हटलं की मी आणि पिता एक आहे, मी देवाचा पुत्र आहे. आणि ह्या विषयी देखील हे सर्व लोक अडखळले होते. आणि हे सगळं अडखळत असताना याबद्दल येशूची चौकशी करण्यात आली. पहिल्यानं येशू ख्रिस्ताला हन्ना नावाच्या मुख्य याजकाकडे नेण्यात आले. योहान सुसमाचार 18 अध्याय 19 ते 23. मुख्य याजकाकडे, हन्ना नावाच्या मुख्य याजकाकडे त्याला नेण्यात आलं. मग हन्नाने येशूला चौकशी केली, प्रश्न विचारले. येशू शांत होता, येशू प्रत्युत्तर देत नव्हता. आणि मग या हन्नाने, या मुख्य याजकाने येशूला कैफा नावाचा जो मुख्य याजक आहे त्याच्याकडे पाठवलं. मत्ती 26:59 ते 66, मार्क 14:55 ते 64 आणि योहान 8:24. मग कैफाकडे पाठवलं. कैफाने देखील येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारले. मग कैफाने प्रश्न विचारत असताना, म्हणजे तिथं न्यायसभेपुढे त्याची चौकशी होत असताना, त्यावेळेत पेत्र त्या ठिकाणी होता आणि पेत्राला 3 वेगवेगळ्या ठिकाणी लोकांनी संबोधलं की तूही त्याच्या शिष्यांपैकी एक आहे, तुझी भाषा कशी आहे, तू त्याच्यापैकी एक आहेस. असं जेव्हा संबोधलं तेव्हा येशूने पेत्राला सांगितल्याप्रमाणे पेत्राला येशू म्हटला की आज रात्रीच कोंबडा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील. आणि जसं येशूने सांगितलं त्याप्रमाणे पेत्राने येशूला कोंबडा आरवण्यापूर्वी 3 वेळा नाकारलं. आणि मग पेत्राला आठवण झाली की तो प्रभू येशू ख्रिस्त त्याला काय बोलला होता आणि तो जाऊन रडू लागला असं बायबल सांगतं. रेफरन्स पाहिजे असेल मत्ती सुसमाचार 26 अध्याय 69 ते 75. चौथी गोष्ट आम्ही पाहतो, आता येशूची चौकशी चालू आहे. हा चौकशीचा भाग आहे. पेत्राने नाकारल्यानंतर येशू ख्रिस्ताला पुष्कळ त्याची थट्टा करण्यात आली, त्याला फटके मारण्यात आले, त्याला तुच्छ लेखण्यात आलं. त्याचा एक रेफरन्स आपण वाचूया. मत्ती सुसमाचार 26 अध्याय 67-68. तेव्हा ते त्याच्या तोंडावर थुंकले थुंकले व त्यांनी त्याला बुक्क्या मारल्या.
काय मारल्या? बुक्क्या मारल्या. आणि कोणी त्याला चपराका मारून म्हटले, अरे ख्रिस्ता, तुम्हाला अंतर्ज्ञानाने सांग, तुला कोणी मारले? येशूच्या डोळ्याला पट्टी मारली, थुंकले, बुक्क्या मारल्या आणि चपराका मारून म्हटलं की तुझ्या अंतर्ज्ञानाने सांग, तुझ्या अंतर्यामाने सांग की तुला आता कोणी मारला आहे. येशूने शब्दही त्या ठिकाणी काढला नाही. मग येशूला रोमन सुभेदार जो पिलात आहे, रोमी सुभेदार, या पिलाताकडे नेण्यात आलं आणि पिलातापुढे नेल्यावर पिलाताने त्याला प्रश्न विचारले, तू स्वतःला यहुद्यांचा राजा आहेस असं म्हणतोस का? मग येशूने त्याला म्हटलं, आपण म्हणता तसंच आहे. पिलाताला येशूच्या ठाई कुठलाच दोष, त्याचा अपराध आढळून आला नाही. मग पिलाताने येशू ख्रिस्ताला हेरोदाकडे पाठवलं आणि हेरोदाला येशूला पाहायची खूप उत्कंठा होती. या निमित्ताने हेरोदाला येशू भेटला, त्याला आनंद झाला आणि त्यानंही येशूला प्रश्न विचारला आणि येशूच्या ठाई त्यालाही काही आढळलं नाही. पुन्हा हेरोदाने येशूला पिलाताकडे पाठवलं आणि मग पिलाताकडे पाठवल्यावर पिलातापुढे मुख्य याजक, शास्त्री, न्यायसभेचे अधिकारी, लोकसमुदाय जमलेला होता. तो जो काळ होता तो सणांचा दिवस होता, म्हणजेच वलांडणाचा सण. आणि वलांडणाच्या सणांमध्ये असं केलं जायचं की कोणीतरी एका अपराध्याला त्या दिवसांमध्ये सोडण्यात यायचं. मग पिलाताला येशूला वधस्तंभावर खेळायला द्यायचं नव्हतं. येशू बद्दल त्याच्या मनात चांगला उद्देश होता, पण त्याने पुष्कळ प्रयत्न केले येशूला वाचवण्याचे, पण त्या प्रयत्नात पिलात अयशस्वी ठरला. आणि मग त्याने प्रश्न विचारला. त्या काळात एक बरब्बा नावाचा क्रूर असा अपराधी होता, क्रूर दरोडेखोर होता, खुनी होता. असा अपराधी तिथं उभा केलेला होता आणि त्याच्याबरोबर येशू. पिलाताने प्रश्न विचारला मुख्य याजकांना, वडीलजनांना, शास्त्रांना, समुदायातल्या लोकांना, की या दोघांपैकी यहुद्यांचा राजा म्हणजे येशूला सोडावं का तुमच्या करता बरब्बाला सोडावं? लोकसमुदाय ओरडून म्हणाला की वधस्तंभावर खेळण्याकरता येशूला धरून आमच्याकडे देण्यात यावं, आमच्या स्वाधीन करण्यात यावं आणि जो बरब्बा आहे त्या बरब्बाला मोकळं करावं. येशूच्या रक्ताचा दोष आम्ही आमच्या माथ्यावर घ्यायला, आमच्या मुलाबाळांच्या माथ्यावर घ्यायला तयार आहोत. आणि मग अशा प्रकारे पिलाताने आपले हात धुतले आणि येशूला वधस्तंभावर खेळण्याकरता या लोकांच्या स्वाधीन केले. त्यांनी येशूच्या डोक्यात काट्याचा मुकुट घातला, जांभळी वस्त्र त्याला घातलं, त्याच्यावर वधस्तंभ लागला आणि बायबल सांगतं की कवटी म्हटलेल्या गुलगोथा नावाच्या टेकडीवर येशू ख्रिस्ताला दोन चोरांच्या मध्ये, एका बाजूला एक चोर, दुसऱ्या बाजूला दुसरा चोर, या दोन चोरांच्या मध्ये येशूला वधस्तंभावर खेळण्यात आलं. जे पाप त्याने केलं नव्हतं, त्याच्यामध्ये कोणताच दोष नव्हता, तो निरपराध होता. पण असं असतानाही नियमशास्त्र पूर्ण व्हावं, शास्त्रलेख पूर्ण व्हावं आणि तुमचं आणि माझं जे उद्धार होणार आहे याची योजनेची पूर्ती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर खेळण्यात आलं. आता या ठिकाणी आपण योहान 19:30 वाचला आहे. परत एकदा वाचावा अशी माझी विनंती आहे. योहान कृष्णगोत्मात 19:30. येशूने आप घेतल्यावर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लवून आपला आत्मा समर्पण केला. या ठिकाणी येशू ख्रिस्ताच्या समोर जो उद्देश होता, एका उद्देशाने, एका योजनेने येशू ख्रिस्त या जगात आला होता. आणि जेव्हा येशूला
ठाऊक होतं की आता ही वेळ जवळ आलेली आहे. कारण त्याच्या हातात खिळे ठोकलेले होते, त्याच्या मस्तकात काट्याचा मुकुट होता, त्याच्या पायात खिळे ठोकलेले होते, तो डोक्यापासून पायापर्यंत जखमी होता. बायबल सांगतं यशायाच्या 53व्या अध्यायात की त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्यावर मर्जी बसेल असं रूप त्याच्या ठाई नव्हतं. त्याचा चेहरा पूर्णपणे विद्रूप असा करण्यात आलेला होता. येशूचा चेहरा विरूप करण्यात आलेला होता. कारण त्याला कोडे मारण्यात आले होते, त्याला फटके मारण्यात आले होते, त्याची थट्टा करण्यात आली होती. या अवस्थेत तो मनुष्य असल्यानं साहजिक त्याचं शरीर थकलेलं होतं, पूर्ण मान तो वेदनांमध्ये होता. आणि जी वेळ जो समय होता तो समय आता जवळ आला होता. आणि येशूला हे माहित होतं की ज्यासाठी स्वर्गातल्या पित्यानं त्याला या पृथ्वीवर पाठवलं, ज्या योजनेसाठी पाठवलं की देवाच्या पुत्रानं मनुष्य रूपानं प्रकट व्हावं, त्याने आमच्यासाठी वधस्तंभ व्हावा, त्याने मरण सोसावं आणि त्या मरणाच्या द्वारे आम्हा सर्वांना जो कोणी येशू ख्रिस्ताला प्रभू आणि तारणारा म्हणून आपल्या जीवनामध्ये स्वीकार करेल त्या प्रत्येकाला अनंत काळचं जीवन मिळावं, ही देवाची योजना. आणि म्हणून येशू ख्रिस्त मोठ्यानं म्हणतो पूर्ण झाले आहे. म्हणजेच हा उद्गार जो येशूनं काढला, हा शब्द जो येशू बोलला, हा उद्गार विजयाचा उद्गार होता. विजय, त्याला तिथं विजय मिळाला. आणि म्हणून त्यानं म्हटलं की पूर्ण झाले आहे. मग आपल्याला समजावून घ्यायला पाहिजे, जेव्हा येशू ख्रिस्त या पृथ्वीवर सेवा करत होता आणि त्याने त्याच्या येण्याचा उद्देश कितीतरी वेळ सांगितला, तो का आला. पण जोपर्यंत तो शिष्यांच्या बरोबर होता तोपर्यंत शिष्यांना हा उद्देश समजला नाही, हा हेतू, येशू येण्याचा हेतू समजला नाही. पण येशूनं काय सांगितलं ते आपण पाहूया. त्याचा उद्देश लूक 4:18 मध्ये येशूने यशायाचा संदेशचा ग्रंथ काढला आणि येशू म्हणतो की दिनांना सुवार्ता सांगण्यास मला अभिषेक करण्यात आला आहे. हालेलुया. म्हणजेच देवाच्या राज्याची घोषणा करण्यासाठी येशूने जी सेवा केली पृथ्वीवर, त्या सेवेमध्ये तो गावोगावी गेला, तो नगरोनगरी गेला, तो खेडोपाडी गेला, तो वाडा वस्त्यांवर गेला असेल, तो पब्लिक प्लेसेस मध्ये गेला असेल. जिथं जिथं येशू गेला त्या ठिकाणी त्याने देवाच्या राज्याची घोषणा केली. कारण त्याचा उद्देश होता की प्रत्येकाने देवाच्या राज्याची सुवार्ता ऐकावी. त्याचा 43 वचन तुम्ही नंतर वाचू शकता. त्यानंतर आम्ही योहान 10:10 मध्ये पाहतो. योहान 10:10 मध्ये वाचा मोठ्याने. चोर येतो, चोर येतो, तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. येशू त्याचा उद्देश सांगत, मी का आलो. चोर तर येतो, तो चोरी करायला येतो, चोर येतो तो घात करायला येतो, चोर येतो तो नाश करायला येतो. पण मी जो आलो आहे तो विपुल जीवन देण्यासाठी. फक्त जीवन नाही, सामान्य जीवन नाही, पण
माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला विपुल जीवन मिळावं याकरता मी आलो आहे. पहिले योहान 3:8 मध्ये आम्ही पाहतो. पहिले योहानाचे पत्र 3 अध्याय 8व्या वचनात काय म्हटलेलं आहे आपण वाचूया. पाप करणारा सैतानाचा आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र प्रकट झाला. हालेलुया. बायबल सांगतं, येशू म्हणतो सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र प्रकट झाला. हालेलुया. सैतानाने काय केलं? एदेन बागेत त्याने हवेला भुरळ घातली. जे फळ खाऊ नको, जी आज्ञा देवाने दिली, त्या आज्ञेचं उल्लंघन करण्यास हवेला आणि आदमाला भाग पाडले. आणि त्याचा परिणाम बायबल सांगतं, एका मनुष्याच्या आज्ञाभंगामुळे, एका मनुष्याच्या पापामुळे जगात पाप शिरलं आणि पापाच्या द्वारे मरण या जगात आलं. हालेलुया. येशू म्हणतो, मी जर आलो, देवाचा पुत्र जो प्रकट झाला ते सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठी प्रकट झाला. योहान शुभवर्तमान 18 अध्याय 37 वचन काय सांगतं पहा. योहान 18:37. येशूने उत्तर दिले, माझे राज्य या जगाचे नाही, माझे राज्य या जगाचे असते तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये. म्हणून माझ्या सेवकांनी 37 वाचतोस ना. यावरून पिलात त्याला म्हणाला, तर तू राजा आहेस का? येशूने उत्तर दिले, मी राजा आहे असे आपण म्हणता. मी यासाठी जन्मलो आहे, यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी, सत्याविषयी साक्ष द्यावी याकरता मी आलो आहे. आता आपण एवढी सगळी वचनं पाहिली, भरपूर वचनं आहेत, पण थोडीशी निवडक वचनं आपण पाहिली. या निवडक वचनाचा सार काय आहे? त्याचा सार आहे की देवाचा पुत्र येशू ख्रिस्त आम्हाला पापापासून मुक्त करायला या जगात आला. हालेलुया. या सगळ्या वचनांचा सार, येशू जो उद्देश सांगत आहे की मी का आलो, मी सत्याविषयी साक्ष द्यायला आलो, मी सैतानाची कृत्ये नष्ट करायला आलो, मी जीवन द्यायला आणि तेही अनंत काळचं जीवन द्यायला मी आलो आहे. मी देवाच्या राज्याची घोषणा करायला आलो आहे. हा अभिषेक माझ्या स्वर्गातल्या पित्याने मला केलेला आहे. या सगळ्या वचनातून आम्हाला एकच गोष्ट समजते की त्याचा उद्देश हा आहे की तुम्हाला आणि मला, या संपूर्ण मानव जातीला जे पाप आहे त्या पापापासून मुक्त करावं, त्या पापापासून त्यांना सोडवावं, त्या पापापासून आमचं तारण करावं याकरता येशू ख्रिस्त या जगात आला. आणि म्हणून हे शिष्यांना तेव्हा समजत नव्हतं, तो त्यांच्या सोबत असताना. पण येशू मेल्यानंतर त्यांना समजलं येशू का या जगात आला. आणि म्हणून आम्ही शास्त्रामध्ये काही वचनं पाहतो. पहिले योहान शुभवर्तमानाचा 1 अध्याय 29 वचनात बाप्तिस्मा करणारा योहान येशू विषयी साक्ष देतो आणि म्हणतो की हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोपरा. हालेलुया. येशूला कोपरा म्हणून संबोधण्यात आलं. देवाचा कोपरा कशासाठी? जगाचे पाप हरण करणारा हा देवाचा कोपरा. लूक 19:10 मध्ये येशू ख्रिस्त म्हणतो की मनुष्याचा पुत्र हा पापी जनांना शोधावयास व तारावयास आला आहे. हालेलुया. तो पापी जनांना शोधायला व तारायला आला. मार्क 10:45 मध्ये असं म्हटलेलं आहे की मनुष्याचा पुत्र हा सेवा करून घ्यायला नाही तर सेवा करावयास आलेला आहे आणि पुष्कळांकरता खंडणी भरून आपला प्राण देण्यास तो आला आहे. हालेलुया. आमच्यासाठी खंडणी भरण्यासाठी
देवाचा पुत्र या जगात आला. पहिले तिमोथी 1:5 मध्ये असं म्हटलेलं आहे. हे वचन आपण वाचूया. पहिले तिमोथी 1:5 आपण वाचूया. पहिले तिमोथी 1:15 ख्रिस्त येशू पापी लोकांना तारण्यास जगात आला. पहिले योहान 3:5 मध्ये असं म्हटलेलं आहे. पहिले योहान 3:5 मध्ये तुम्हाला माहित आहे की आपली पापे हरण करण्यासाठी तो प्रकट झाला. आपली पापे, सर्वांची पापे हरण करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये प्रकट झाला असं देवाचं वचन सांगतं. उद्देश आपल्याला समजला. काय उद्देश होता? अल्टिमेटली सगळ्यांचा सार होता की जो मनुष्य पापात आहे त्या पापात असलेल्या मनुष्याला तारण्यासाठी, त्याला सुटका देण्यासाठी देवाचा पुत्र येशू ख्रिस्त या जगात आला. आणि जेव्हा येशू वधस्तंभावर खिळलेला होता, तो थकलेला होता, तो वेदनात होता, रक्त त्याच्या शरीरातून वाहत होतं, तो क्षीण झालेला होता आणि त्याला माहित होतं की आता विजय झालेला आहे. ज्यासाठी माझ्या पित्यानं मला पाठवलं, ज्या उद्देशानं मी या भूतलावर आलो, ज्या उद्देशानं मी देवाचं राज्य गाजवलं, आता तो समय पूर्ण झाला आहे. आणि मग येशूने आम घेतली आणि आम घेतल्यानंतर म्हटलं पूर्ण झाले आहे. मित्रांनो, आज देवाची स्तुती असो की येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर विजय मिळवला आहे. जो शब्द तो बोलला, जे वाक्य तो बोलला, जो उद्गार त्याने वधस्तंभावर काढला, हा उद्गार समाधानाचा आणि विजयाचा उद्गार होता. येशूनं प्रियानो वधस्तंभ नाकारला नाही. येशूनं वधस्तंभापासून पळ काढला नाही. येशूनं दुःख सहन नाकारलं नाही. कारण त्याला ठाऊक होतं की त्याचं वधस्तंभावर जाणं हे अतिशय अगत्याचं आहे. आणि जर तो वधस्तंभावर गेला नाही, वधस्तंभावर त्याने दुःख सहन केलं नाही, वधस्तंभावर त्याने मरण सोसलं नाही, तर या मानव जातीला जीवन मिळणं अशक्य आहे. आणि म्हणून येशूनं म्हटलं की पूर्ण झालं आहे. पापामुळे या जगावर मरणाचं राज्य चालू आहे. कशामुळे? पापामुळे. बायबल सांगतं सर्वांनी पाप केले आहे. इथं तुम्ही असं आहे या हॉलमध्ये की त्यानं म्हणावं मी पाप केलेलं नाही, मी कधीच पाप केलेलं नाही. आम्ही सगळे जन्मतःच पापी आहोत. या जगात जो कोणी जन्मलेला आहे तो प्रत्येक जण पापामध्ये जन्मलेला आहे. देवाचं वचन सांगतं सर्वांनी पाप केलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला गुन्हे पडले आहे. देवाचं वचन सांगतं पापाचं वेतन मरण आहे. पापाचा परिणाम काय झाला? मनुष्याच्या जीवनात सार्वकालिक मरण आहे. आणि हे मरण कुठल्याही व्यक्तीला परवडणारं मरण नाही. या जगात जो कोणी जन्म घेतो त्या प्रत्येकाला जर तो येशू ख्रिस्ताला ग्रहण न करता, जर तो येशू ख्रिस्ताला न ओळखता, जर तो येशू ख्रिस्ताला न स्वीकारता या जगातून गेला तर प्रियानो त्याचा सार्वकालिक नाश होणार आहे. आणि म्हणून येशूनं श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री लाजार यांचा दाखला बायबलमध्ये दिला. तो श्रीमंत मनुष्य फार श्रीमंत होता. त्याचे वस्त्र अतिशय उच्च दर्जाचे होते. तो चांगलं अन्न खायचा, ख्याली खुशाली करायचा, म्हणजे झेंडबाजीतलं तो जीवन जगायचा. त्याच्याकडे पुष्कळ सेवक गेले, पुष्कळ संदेष्टे गेले. देवाचं राज्य आलं आहे, तू देवाकडे मन फिरव. पण त्याने आपलं मन कठीण केलं. हालेलुया. त्या श्रीमंत मनुष्याने मन कठीण केलं. त्याच्या दारात एक दरिद्री माणूस बसायचा, एक भिकारी बसायचा. त्याचं नाव लाजर असो. हा लाजर गळवांनी भरलेला होता. त्याच्या अंगावर सगळीकडे फोड होते. त्या फोडातून
घाण यायची, त्या फोडातून दुर्गंध यायची. आणि तो दरिद्री लाजर, त्या जखमा, त्याच्या अंगावरचे ते फोड कुत्री येऊन चाटायचे असं बायबल सांगतं. विचार करा किती तो दुर्बळ असेल की कुत्री यायची आणि ती कुत्री त्या लाजाराच्या शरीरातली फोड चाटून त्यातलं रक्त ते शोषून घेत असत, त्या जखमातली घाण ते शोषून घेत असत. इतका दुर्बळ माणूस जगात कुठं असेल आणि तो त्या श्रीमंत मनुष्याच्या मेजावरून काहीतरी खाली पडल आणि ती तुकडी गोळा करून तो खायचा. बायबल सांगतं एक दिवस तो दरिद्री लाजर गेला आणि तो स्वर्गामध्ये गेला. हा श्रीमंत मनुष्य तोही मेला. मग तो कुठे गेला? अधोलोकात, जिथं यातना आहे, जिथं रडणं आहे, जिथं दात खाणं आहे, जिथं अग्नी आणि गंधकाचा सरोवर आहे, त्या ठिकाणी तो श्रीमंत मनुष्य. तिथून तो देवाचा धावा करू लागला, तिथून याचना करू लागला, पण त्याला संधी मिळाली नाही. प्रियांनो, येशू ख्रिस्ताला हे माहित होतं की हे मरण किती भयानक आहे. एकदा का एखादा आत्मा त्या अधोलोकाच्या सरोवरात गेला, तो त्या अग्नीच्या सरोवरात गेला, तर त्याची तिथून सुटका होणं अशक्य. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने या जगात प्रवेश केला. तो एका कुमारिकेच्या द्वारे जन्मला. पवित्र आत्म्याच्या द्वारे ती कुमारिका गर्भवती झाली आणि तिच्याद्वारे हा देवाचा निर्दोष, देवाचा निष्कलंक, देवाचा असा पवित्र पुत्र या जगात आला. आणि प्रियांनो, त्याने कोणताही अपराध केलेला नसताना त्या वधस्तंभावर तो खिळलेला होता. त्या वधस्तंभावर असताना देवाचं वचन सांगतं की जेव्हा त्याने आप घेतली आणि तो विजयाने म्हणतो, पित्या आता जी मोहीम तुम्हाला दिली होती, जी सेवा तुम्हाला दिली होती, जी जबाबदारी तुम्हाला दिली होती प्रभू, ती जबाबदारी आता पूर्ण झाली आहे. आणि मग त्याने आपलं मस्तक लववलं असं देवाचं वचन सांगतं. येशू ख्रिस्ताने विजयाने त्या ठिकाणी वधस्तंभ साजरा केला. कारण वधस्तंभावर काय हरलं माहित आहे? वधस्तंभावर मरण हरलं. पहिले करिंथ्याचा 15वा अध्याय, पहिले करिंथ्याचा 15वा अध्याय 54 ते 56 वचन. पहिले करिंथ 15 54 ते 56. हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान केले आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले. असे जेव्हा होईल तेव्हा मरण विजयात गिळले गेले आहे. असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल. अरे मरणा तुझा विजय कोठे? अरे मरणा तुझी नांगी कोठे? मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे. मरणाची नांगी काय? पाप. कारण पापाचं वेतन मरण आहे. येशू जेव्हा म्हटला पूर्ण झालं, तेव्हा पहिली गोष्ट घडली की मरण हरलं आणि जीवनाचा तिथे विजय झाला. आज या सायंकाळी आपण हा गुड फ्रायडेचा विशेष असा दिवस आपण साजरा करत असतात. वधस्तंभाचा संदेश आपल्यासाठी काय आहे? आपण ख्रिस्ताचा वधस्तंभ साजरा करीत आहोत. कारण पहिले करिंथ याच्या पहिल्या अध्यायात 23 वचनात देवाचा सेवक पौल म्हणतो की आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो. हालेलुया. मग या वधस्तंभाचा आज मंडळीसाठी, इथं बसलेल्या प्रत्येकासाठी देवाचा संदेश काय आहे? प्रियांनो, आम्ही पाहत आहोत की येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ हा विजयाचा दर्शक आहे. आणि देवाचा आज मेसेज आपल्याला हाच आहे की आम्ही जसा प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर विजय मिळवला, तसा आम्हीही येशू ख्रिस्ताच्या द्वारे विजयी जीवन जगावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
प्रेज द लॉर्ड. आम्ही एक दिवस गुलामीत होतो. आम्ही हरलेलं जीवन जगत होतो. आम्ही निराशेतलं जीवन जगत होतो. कारण आम्ही येशू विना एका समयी रोज आम्ही मरत होतो. हालेलुया. जरी आम्ही शरीराने जिवंत होतो, पण आम्ही आत्म्यामध्ये आंतरिकरित्या आम्ही मेलेले होतो. आम्ही हरलेल्या मानसिकतेत जीवन जगत होतो. आम्ही पापापुढे हरलो होतो. आम्ही आजारापुढे हरलो होतो. आम्ही भीतीपुढे हरलो होतो. आम्ही निराशेपुढे हरलो होतो. आम्ही गरिबीपुढे हरलो होतो. आम्ही संकटाच्या पुढे हरलेलं जीवन जगत होतो. आम्ही एकाकी असं जीवन जगत होतो. पण देवाची स्तुती असो की देवाने त्याचा पुत्र येशू ख्रिस्त या जगात पाठवला अशासाठी की त्याने वधस्तंभावर विजय मिळवावा. आणि जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवेल, जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताला आपला धारणारा, आपला प्रभू, आपला ख्रिस्त म्हणून ग्रहण करेल, तो प्रत्येक व्यक्ती येणाऱ्या काळामध्ये आणि स्वर्गाच्या राज्याच्या काळामध्ये तो व्यक्ती, तो विश्वासणारा विजयाने भरलेलं जीवन जगावं याकरता येशूने वधस्तंभावर विजय मिळवला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं स्तोत्र संहिता 45 स्तोत्र 45 3 आणि 4 देवाची इच्छा काय आहे? हे वीरा तू आपली तलवार कमरेला बांध, आपला वैभव व आपला प्रताप धारण कर. सत्य, नम्रता व न्यायपरायणता यांच्या प्रित्यर्थ प्रतापाने स्वारी करून विजयशाली हो. म्हणजे तुझा उजवा हात तुला भयानक कृत्य करण्यास शिकवेल. हालेलुया. शास्त्र सांगतं विजयशाली हो. काय सांगतं देवाचं वचन? विजयशाली. कोणाला सांगत आहे? इथं बसलेल्या प्रत्येकाला आज प्रभू आव्हान देत आहे, विजयशाली हो. पण आपण आपल्या स्वतःच्या बळाने, आपल्या शक्तीने, आपल्या बुद्धीने, आपल्या कल्पनांनी आपण विजयी जीवन कधीच जगू शकत नाही. हालेलुया. माझी एवढी डिग्री आहे म्हणून मी विजयी जीवन जगू शकतो? अजिबात. माझ्याकडे इतका पैसा आहे म्हणून मी विजयी जीवन जगू शकतो असं मुळीच नाही. माझ्याकडे फार टॅलेंट आहे म्हणून मी विजयी ख्रिस्ती जीवन जगू शकतो. माझ्याकडे फार बुद्धी आहे म्हणून मी विजयी जीवन जगू शकतो. माझ्याकडे शक्ती आहे म्हणून मी विजयी जीवन जगू शकतो. माझ्याकडे मोठी फौज आणि माझ्याकडे मोठा समुदाय आहे म्हणून मी विजयी जीवन जगू शकतो असं जर इथं बसलेल्या कोणाला वाटत असेल तर प्रियानो तुम्ही चुकीचा विचार करीत आहात. आम्ही आमच्या बळांवर विजयी जीवन जगू शकत नाही. ज्या वेळेस आम्ही येशूच्या वधस्तंभाची आठवण करतो, ज्या वेळेस आम्ही त्याच्या वधस्तंभाचं स्मरण करतो, रोज स्वतःला आठवण करून देतो, जसं पौल म्हणतो आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजू. पौलाने रोज येशूच्या वधस्तंभाचा विचार केला, मनन केलं, त्या वधस्तंभावर काय झालं असं. आणि जेव्हा तो विचार करायचा तेव्हा पौल आत्म्यामध्ये उल्हासित व्हायचा आणि तो म्हणायचा की प्रभू तुझ्या वधस्तंभामुळे मरण विजयामध्ये गिळलं गेलं आहे. म्हणजे प्रभू तुझ्या वधस्तंभावर तू जे पूर्ण झालं असं म्हटला त्याचा परिणाम म्हणून प्रभू तू विजय झाला आणि तू विजय झाला म्हणून तुझ्याद्वारे मीही विजयी जीवन जगू शकतो. हालेलुया. रोमकरास पत्र 8 अध्याय 37 वचन. रोम 8:37. उलट पक्षी ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टी आपण काय करतो? महाविजय. किती जण या ठिकाणी विजय आहे?
किती जण म्हणत आहेत की प्रभू येशूच्या द्वारे मी महाविजय ठरलो? नक्की प्रभू आम्हाला फक्त विजय म्हणत नाही, तो म्हणतो की त्याच्याद्वारे आम्ही सर्व गोष्टी महाविजय करतो. तर दुःखाची गोष्टी आहे की अनेक ख्रिस्ती लोक जो विजय येशूने वधस्तंभावर दिला आहे त्या विजयातलं जीवन अजूनही जगत नाही. ते चर्चला येतात, ते प्रार्थना करतात, ते बायबल वाचतात, ते सगळ्या मंडळीत होणाऱ्या ज्या ऍक्टिव्हिटी असतात त्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये ते सहभागी असतात. उपवास प्रार्थनेत आहेत, नाईट प्रेयर आहे, बायबल स्टडी आहे, सगळीकडे. ज्या वेळेस ते आपलं रोजचं दैनंदिन जीवन जगतात त्या दैनंदिन जीवनात ते विजयी जीवन जगत नाही. ते हरलेल्या मानसिकतेत ख्रिस्ती लोक जीवन जगतात. खूप लोकांचं मी ऐकतो, खूप लोकांच्या संपर्कात मी येतो. पैसा असलेले लोक असतील, श्रीमंत असलेले लोक असतील, नोकरीवाले लोक असतील, गरीबातला गरीब ख्रिस्ती विश्वासदार असेल, त्या लोकांच्या दैनंदिन जीवनात रोज ते स्वतःला सांगतात तू हारलेला आहेस. हालेलुया. कुणी आजारी असेल, उदाहरणार्थ घ्या शुगरचा आजार, डायबेटिस. डॉक्टर सांगतो तुमचा आजार, तुम्हाला डायबेटिस झालाय सर मॅडम, आणि आता कायम स्वरूपी तुम्हाला इन्शुलिन असेल, गोळ्या असेल, पथ्य असेल, सगळं करावं लागेल. आणि तुम्ही डॉक्टरचं शब्द घेऊन तुमच्या घरी येता. तुम्ही घरातून बसता, सगळ्यांना सांगता मला शुगर झाली, मला डायबिटीस झाला. पण तुम्ही घरात आल्यावर आपल्या कुटुंबाशी बोलताना, मंडळीतल्या लोकांशी बोलताना किंवा स्वतःशी बोलताना असं म्हणत नाही की येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर विजय मिळवलेला आहे, म्हणून या आजारावर मी येणाऱ्या दिवसात विजय पाहणार आहे. कोणी सांगितलं डॉक्टर तुमचा डायबिटीस बरा होणार, तुमचा रिपोर्ट सांगतो बरा होणार. पण प्रभू येशू ख्रिस्तानं देवाच्या वचनात म्हटलेलं आहे की माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील. ते माझ्या नावाने अनेक भाषात प्रार्थना करतील, ते माझ्या नावाने भूत काढतील, ते माझ्या नावाने रोग्यास बरं करतील, असं येशू ख्रिस्तानं मार्क शुभवर्तमान 16व्या अध्यायात सांगितलेलं आहे. आम्ही रोज त्या डायबिटीसच्या भीतीमध्ये जीवन जगतो. मला डायबिटीस आहे, मला डायबिटीस आहे. मग आम्ही निराश होतो, आपल्याला टेन्शन येतं. आता काय करू, आता कसं करू, कसं परिस्थितीला सामोरे जाऊ. आपण पथ्य पाळून पाहतो, आपण सगळे औषधोपचार करून पाहतो, पण पुढचा जो रिपोर्ट येतो तो रिपोर्ट कसा येतो, फार निराश करणार येतो, फार दुःखी करणार येतो. मी तर सगळं केलं, डॉक्टरने सांगितलं असं व्यायाम करा, असं फिरा, असं खा, कारल्याची भाजी खा, अमुक भाजी खा, तमुक खा, सगळं खा, काही फरक पडत नाही. कारण आम्ही ऑलरेडी त्या आजारापुढे आपण म्हणतो मी हारलो आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी एक साक्ष मी ऐकत होतो एका बहिणीची. त्या बहिणीला डायबिटीस झाला आणि त्या बहिणीचा डायबिटीस ना म्हणजे काय म्हणतात त्याला जास्त रेंजचा डायबिटीस होता, हायर रेंज. आणि ती बहीण
बँगलोर मधल्या एका चर्चला ती जायची. तिथं दर शुक्रवारी रोज दर शुक्रवारी प्रार्थना असते, उपवास प्रार्थना. आणि त्या चर्चला ती बाई जायची. जात राहिली. आम्ही देवाकडे येत नाही. आम्ही डॉक्टरकडे बोलतो पण आम्ही देवाकडे येत नाही. ती बाई प्रार्थनेला जात राहिली. आणि एक दिवस तिने जेव्हा तिचा रिपोर्ट चेक केला, म्हणजे रक्त वगैरे काय असेल त्या तपासण्या केल्या, तिचा डायबिटीसचा रिपोर्ट पूर्ण नॉर्मल आला. ती बाई त्या आजारातून पूर्ण बरी झाली. आणि तिने चर्च मध्ये येऊन साक्ष दिली. ते रिपोर्ट सगळे घेऊन आले आणि तिने सांगितलं की मी या आजाराने ग्रासली होती, प्रभू येशू ख्रिस्ताने या प्रार्थनेत मला पूर्ण बरं केलं. हे फक्त एक उदाहरण मी सांगत आहे. आम्ही कोणत्या गोष्टींसंग आपण हरलेलं जीवन जगतो, आपण भीतीमध्ये जीवन जगतो, आपण अपराधी भावनेने जीवन जगतो. देव मला माफ करेल की नाही, देव मला क्षमा करेल की नाही, देव मला स्वीकारेल की नाही, देव माझ्यावर प्रीती करतो की नाही, देव माझ्या बरोबर आहे की नाही, माझ्या जीवनामध्ये मी करायला एक जातो, माझ्या जीवनातल्या परिस्थिती अतिशय कठीण आहेत, निराशादायक आहेत, आणि आम्ही त्या परिस्थिती पुढे गुडघे टेकतो. ज्याला ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा अभिमान आहे, ज्याने येशूच्या वधस्तंभाला समजून घेतलेलं आहे, त्याच्या वधस्तंभाचं मर्म जाणलेलं आहे, तो विश्वासणारा हे समजतो की त्याने वधस्तंभावर विजय मिळवला आहे. आम्ही मरणावर विजय झालो आहोत, आम्ही पापावर विजय झालो आहोत, आम्ही भीतीवर विजय झालो आहोत, आम्ही प्रियाला आजारांवर विजय आहोत. आम्ही सगळ्या प्रकारच्या अशक्यता आहेत ज्या आमच्या पुढे आहेत, त्या अशक्यतांवर प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे महाविजय ठरतो, असं देवाचं वचन सांगतं. आज या गुड फ्रायडेच्या निमित्त देवाला आपल्याला हा मेसेज द्यायचा आहे. जर त्याने वधस्तंभावर विजय मिळवला येशू ख्रिस्ताच्या द्वारे, आम्ही सर्वजण विजयी ठरतो. ऑलरेडी आम्ही विजयी आहोत. आम्हाला सिद्ध करायची गरज नाही, आम्हाला परीक्षा द्यायची गरज नाही, आम्हाला टेस्ट द्यायची गरज नाही. फक्त आम्हाला आमच्या अंतःकरणात प्रभू येशूवर विश्वास ठेवायचा आहे की प्रभू तू माझ्यासाठी वधस्तंभ वाहिला, तू माझ्यासाठी दुःख सोसलं, तू माझ्यासाठी वधस्तंभावर तो 6वा उद्गार काढला आणि तू म्हटला की पूर्ण झाले आहे. तू तिथं विजय मिळवला आणि म्हणून प्रभू तुझ्याद्वारे मी विजय होत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सर्व गोष्टी महाविजय करतो. आज मला माहित नाही आपण कोणत्या परिस्थितीत आला, मला आपल्याला आनंदाची बातमी द्यायची की देवाने तुम्हाला निवडलेलं आहे, देवाने तुम्हाला जगातून वेगळं केलेलं आहे. एकेकाळी तुम्ही पराजित असं जीवन जगत होते, पापात होता, तुम्हाला पाप नव्हतं करायचं, तुम्हाला पापात जगायचं नव्हतं, पण तुम्ही त्या पापाचे गुलाम झाला होता. येशूने तुम्हाला तिथून बाहेर ते मरण नाहीसं केलं आणि तुम्हाला विजय होण्यासाठी त्याने आज उभा केलेला आहे. फिलिपिकरास पत्र 4 अध्याय 13 वचन सांगतो. फिलिपे 4:13. मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. हालेलुया. सो मला सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून सर्व काही करण्यास मी शक्तिमान आहे. हालेलुया. एक दिवस मी आर.के. नगर भागात प्रार्थनेसाठी गेलो आणि ही बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट, आताची नाही. त्या भागात प्रार्थनेला गेलो, खूप उशीर झाला. मला वाटतं मला याला 12:30-1 वाजला असता. आणि त्यावेळी या एरियात सुद्धा आमच्या
आमच्या एरियात या भागात येतात लोकांना भीती वाटायची. बरोबर आहे? तुम्ही ऐकून असाल हा एरिया कसा आहे. 6 नंतर या एरियात कोणी तुम्हाला दिसणार नाही अशी परिस्थिती असते. लाईट्स नाही रस्त्याला, काय नाही, सगळं वातावरण शांत. रस्त्याला चोऱ्या व्हायच्या, लुटमार व्हायची. आणि अशा परिस्थितीत त्यावेळी माझ्याकडे स्कूटर गाडी होती. स्कूटर मी रात्री 12:30-1च्या दरम्यान आर.के. नगर मधून निघालो. गाणी गात गात मला सवय गाडी चालवताना गाणी गाण्याची, देवाची स्तुती करण्याची. येत असताना बरोबर आयसोलेशनचा जो परिसर आहे त्या आयसोलेशनच्या परिसरात मी आलो. सगळीकडे तीव्र अंधार, कोणीच नाही रस्त्यात. आणि आता त्या ठिकाण मला सांगता येत नाही एक्झॅक्ट काय आहे. त्या ठिकाणी मी आलो आणि असं चिंचेचं झाड आहे, अजून पण तिथे आहे. आणि त्या रस्त्याच्या जवळ आल्यावर त्या झाडाखाली एक अशी महिला किंवा एक अशी मुलगी उभी होती. तुम्ही म्हणत असाल बाळासाहेब काहीतरी सांगताय. तिथंच आम्हाला त्याच्यानंतर पण अनुभव आलेला आहे की सैतान कसं काम करतो. तिचं तोंड त्या चिंचेच्या झाडाकडे, म्हणजे त्या डायरेक्शनला मी असा चाललोय, त्या रस्त्याने असं चाललोय. ती अशी फिरली. तिचे केस इतके लांब लांब होते, डोळे इतके मोठे मोठे, आणि ती दिसायला इतकी काळी होती. फक्त डोळे आणि दात एवढंच दिसत. आणि मला पाहिलं, इतकी जोरात ती किंचाळली आणि हसायला लागली. माझ्या जागी तुम्ही असताना एखादं दुसरं कोणी माणूस असतं, जागेवर अटॅक येऊन गेला असत. मी टचकलो. साहजिक माझं लक्ष नव्हतं. ती ज्या वेळेस इतकी मोठ्याने ओरडली, मी टचकलो. अंगावर एकदम अचानक शहारे आले. मी पाहतो तर ती मुलगी काय, मी घाबरलो नाही, मी निराश झालो नाही, गाडी सोडली नाही. एकटाच होतो, अंधार होता, कोणीच नाही. आणि मी देवाची स्तुती करू लागलो, अन्य भाषेत प्रार्थना करू लागलो. आणि मी वचन कबूल केलं, जो मला जय देतो त्याच्याद्वारे मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. आपण विजयी आहोत आणि विजयासाठी निवडलेले असे लोक आहोत. भलेही किती कठीण परिस्थिती असू द्या, कितीही निराशाजनक परिस्थिती असू द्या, कितीही अवघड परिस्थिती असू द्या, कितीही तुमच्या विरुद्ध किती प्रकारचे शस्त्र घडलेले असतील, परंतु त्या परिस्थितीमध्ये आम्हाला स्वतःला सांगायचं आहे की मी माझ्या प्रभूच्या द्वारे महाविजयी मी ठरत आहे. कारण मी लढणार नाही, माझ्यासाठी माझ्या वतीनं माझा प्रभू लढणारा देव आहे. हालेलुया. तो लढणारा देव आहे आमच्यासाठी. तो विजयी मार्ग तयार करणारा तो देव आहे. आणि म्हणूनच त्याने वधस्तंभावर जे मरण सोसलं त्याचा परिणाम आहे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा प्रत्येक विश्वासी तो विजयामध्ये जीवन जगण्यास सुरुवात करतो. आज या रात्री तुम्ही कोणत्याही परिस्थिती असाल, घाबरू नका, कचरू नका. त्या परिस्थितीला आपल्या जीवनामध्ये स्वीकारू नका. त्या परिस्थितीला सांगा की मला महाविजय करणारा देव माझ्या बरोबर आहे. बायबल सांगतो, आपण वाचूयात 1 योहान 4 अध्याय 4 वचन. मुलांनो तुम्ही देवाचे आहात. आपल्या बाजूच्याला सांगा बरं, तुम्ही देवाचे आहात. तुम्ही देवाचे आहात. खात्रीने सांगा, वर सांगू नका.
चेष्टा करू नका, सिरियसली सांग, तुम्ही देवाचे आहात. वाचा. आणि त्यांच्यावर तुम्ही जय मिळवला. आता आपल्या बाजूच्या सांगा, त्यांच्यावर तुम्ही जय मिळवला आहे. जय मिळवला आहे. हालेलुया. का मिळवला आहे? तुमच्या ओळखीमुळे नाही, तुमच्या नीतिमत्वामुळे नाही, तुमच्या धार्मिकतेमुळे नाही, तुमच्या टॅलेंटमुळे नाही, तुमच्या गिफ्टमुळे नाही, तुमच्या कोणत्या योग्यतेमुळे नाही, पण बायबल सांगतं की तुम्ही त्याचे आहात म्हणून तुम्ही जयवंत होता. हालेलुया. तुमच्या नावामुळे येशूचं नाव लागले. एका दुकानात मी गेलो, जाण्यापूर्वीच मी त्या दुकानवाल्याला फोन केला, चिकनवाल्याला. त्या चिकनवाल्याला फोन केला, म्हटलं अरे भैया चिकन है क्या? बोला सर सुबह से एक भी मुर्गी नहीं काटे है, सुबह से बैठा है, बिजनेस नहीं, कुछ नहीं, अभी मैं बंद करके जाने वाला हूं, चिकन नहीं, आज मैं मुर्गी नहीं काटूंगा. अरे म्हटलं ऐसा क्यों बोलता है? म्हणजे मला वाटतं 5:30-6ची वेळ संध्याकाळची. ऐसा मत बोल, घर को जाने की गड़बड़ मत कर. मैं नहीं आऊंगा लेकिन घर को जाने की गड़बड़ मत कर. असं थोडं हिंदी त्याला. आणि मग 2-3 दिवसांनी मी गेलो त्याच्या दुकानात चिकन घ्यायला. तो मला सांगायला लागला, सर जब आपने फोन किया था मैं दुकान बंद करके जाने वाला था, और जिस वक्त आपका फोन मैंने नीचे रखा उस वक्त से इतना भीड़ आया कि मुझे बाहर से मुर्गी लाके उनको देना पड़ा. मतलब मेरे ऊपर तूने अन्याय किया. अगर मैं आता तो और 10-12 मुर्गी ज्यादा जाती. तर तो चिकन वाला मला म्हणतो आप है कौन? मतलब मैं जीवित परमेश्वर का सेवक हूं, और जो मैं बोलता हूं अगर कोई मुझे देखता भी है, सिर्फ मुझे देखता भी है, मी त्याला सुवर्त सांगितलं, मुझे अगर देखता भी है वो आदमी, वो इंसान आशीर्वादित हो जाता है. अगर कोई मुझे टच करता है वो भी आशीर्वादित हो जाता है. पण त्याला सांगितलं इथून पुढं मी दुकानात येईल आणि मी आल्यावर तुझ्या दुकानात गर्दी होईल तेव्हा मला माग पाठवायचं नाही. पहिला नंबर माझा घ्यायचा आणि मला चिकन द्यायचं, ते पण चांगलं. तो सर आप कभी भी आओ, आपके लिए मेरा दुकान खुला है. हालेलुया. आम्ही त्याच्याद्वारे विजय आहोत. आज देवाची तुम्हाला निवड देते. असं म्हणू नका की माझ्या जीवनात उद्देश नाही, माझ्या जीवनात काहीच होऊ शकत नाही. आज प्रभू तुम्हाला सांगतो, हे मीरा उठ, आपली तलवार तोडेला पहा, आपलं वैभव, आपला प्रताप धारण कर. सत्य, नम्रता, न्यायपरायणता यांच्या प्रित्यर्थ प्रतापाने स्वारी करून विजयशाली. आज मला माहिती आहे आपण कोणत्या गोष्टीची युद्ध करत आहात. कदाचित आपण कोणी पापाशी युद्ध करत असाल, कोणी आजाराशी लढत असाल, कोणी आर्थिक समस्यांना तोंड देत असाल, कोणी कर्जात असाल, कोणी कौटुंबिक समस्येतून जात असाल. समजत नसेल कशी परिस्थिती बदलायची, कौटुंबिक प्रॉब्लेम सांगता येत नाही, काय करायचं. कोणी कदाचित सामाजिक परिस्थितीत जात असेल, गरिबी असेल, त्या गरिबीला कवटाळून बसू नका. बाळक साहेब, आमच्या पिढ्या गरिबी आमच्या समोर, असं अजिबात म्हणू नका. आता हे म्हणायचं की माझा प्रभू माझ्या बरोबर आहे आणि मी गरिबीवर विजय होऊन
मी अनेकांना उष्ण देणारा मी पडणार आहे. हालेलुया. मी घेणारा नाही, मी देणारा पडणार आहे. कारण माझ्या देवाने मला विजय होण्यासाठी निवडलेला आहे. आज रात्री आपल्याला देवाचं तो तुम्हाला बोलवित येशू वधस्तंभावर विजय मिळवतो आणि तो तुम्हाला विजयात चालण्यासाठी आमंत्रण देत आहे. तो म्हणतो, अहो कष्टी व भारत राज्य सगळे माझ्याकडे, मी तुम्हाला विसरतो. तुम्ही थकला आहात काय? तुम्ही निराश आहात काय? तुम्ही अजूनही म्हणत आहात काय मला माहित नाही पुढं काय होणार? आज आपलं जीवन भविष्यवाणी एक शेवटचं वचन मी आपल्यासाठी वाचणार आहे. स्तोत्र 20:7 मध्ये असं, कोणी रथांची तर कोणी घोड्यांची बढाई मानतात. आम्ही तर आमचा देव परमेश्वर याच्या नावाची प्रशंसा. रथ आणि घोडे आपल्या मदतीला येणार नाही. ज्याचा भरोसा येशूवर आहे, जो रोज येशूच्या वधस्तंभाचा सन्मान करतो आणि म्हणतो की येशूने वधस्तंभावर विजय मिळवला म्हणून मी विजय ठरणार आहे, त्याला प्रभू त्याच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत विजय दिल्याशिवाय राहणार नाही. किती लोकांना विजय जीवन जगायचं? हालेलुया. या आपले डोळे